शुभ सकाळ मित्र, पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता पाहत आहेत सगळीकडे कोकणात शेतीचीच आता तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळत असेल. पेरणी वगैरे झाले, म्हणजेच तरी सोमवारपासून पेरणी करून आज आहे शनिवार, 6वा दिवस. रोपं बऱ्यापैकी आता वाढले आहेत, म्हणजेच वाढीसाठी लागलेत. आता पाऊस पण व्यवस्थित पडतो आहे आणि आता पोकळ म्हणजे जमिनीची फोड सगळेजण काढत आहेत. आपली फोड यावर्षी लगेच आपण घेतली नाही काढायला, कारण पप्पा म्हणत होते आपण पण आता ट्रॅक्टर घेऊया, म्हणजेच पॉवर टेलर विकत घेऊया. तर कालच त्यांनी पॉवर टेलर घेऊन आलेत. मी कामाला गेले असल्यामुळे मला तिकडे काही जायला मिळालं नाही. पाठीमागे ही आपली परवा पेरलेली रोपं दाखवतो तुम्हाला. बघा, आपण जो व्हिडिओ बनवला होता ना, तो ह्याच माहितीला. हे बघा, रोपं आता वरती येत आहेत. या इथे 2 मळ्यांची दाढ पेरलेली होती आणि मी जी म्हणालो होतो ना तिसऱ्या मळी, तर तिकडे आईने नाचणं वगैरे टाकलं. पुढे ते थोडंसं आलं आहे बघा, वरती हिरवं दिसते बघा. रोपं वाढलेली सगळीकडे दिसत बघा. हे पुढे काकांची मुली आहे, तिथे पण दिसत आहेत. आणि हा पॉवर टेलर आता आपल्याला सुरुवात करायची आहे. पप्पाने त्याची पूजा वगैरे केली आहे. ही फाल आहेत, इकडे एक आहे आणि साईडला ही अशा पट्ट्या दिलेल्या असतात, प्लेट. जर मोठा ट्रॅक्टर असेल ना, जास्त HP चा, हेवी डिझेलवरचा, तर त्याला पंजे असतात आणि पेट्रोलवरच्याला असे पंजे दिले जातात. हे प्लेट दिले जातात, डिझेलला पंजे दिले जातात. 7 HP चा पॉवर टेलर घेतलेला आहे. कोकणातील बऱ्याच जणांना पॉवर टेलरविषयी माहिती असेलच, कसं चालवायचं काय याचं. थोड्याच वेळात त्याची जोडणी वगैरे करू आणि आपण उकळ काढायला सुरुवात करूया. तोपर्यंत मळीमध्ये आपला हा राशवंड आहे, त्याच्यानंतर काही पुढे फरल्या वगैरे आहेत त्या उचलून ठेवतो. जोडणी मित्रांनो केलेली आहे. ही ब्लेडा लावले, हातात उकळीतून आपण धारी करून लावत असतो आणि चिखलीच्या टायमाला बिना धारी करून, म्हणजे याची ही पात आहे ना, ही धारदार असते आणि इकडून थोडी जाड असते. कारण फोड काढताना सगळेजण तसेच करतात, चिखलातून केले तर रुतत जाणार. टायर इकडे काढून ठेवलेत आणि आता आपण श्री गणेशा करूया. प्लेटा आहेत तिकडेच, बघूया आपल्याला नागर किती खाली पाहिजे तो. नंतर थोडासा ॲडजस्ट करेन त्याला. हे ते ऑन ऑफचं बटन आहे. थोडीशी लिव्हर देऊन ठेवतो, म्हणजे आपण ॲक्सिलेटर जेव्हा वाढवतो ना, कमी जास्त करायचं हे आहे. आणि इथे गिअर आहेत, फर्स्ट आहे, न्यूट्रल आणि सेकंड. चालू करा हो. तिकडे हे केलं, हे वडा.
घरातून सुरुवात तर केली होती, परंतु पप्पांना काही थोडंसं जमत नव्हतं. कारण ह्याच्या अगोदर पण त्यांनी कधी पॉवर टिलर चालवलं नव्हतं ना. होईल हळूहळू सुरुवात. ह्या सर्व मळ्यांची झाली आता उकल काढून. ट्रॅक्टर नेला खाली. छोटी वाटली नाही, बारकी जाण्याची मग. हे बघा इकडे सर्व झाले आहेत आणि आता ट्रॅक्टर जोडला इथे खाली. नाचणं लावण्यासाठी एक मळी उकळायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला भातात लावायचं आहे आणि त्यानंतर खाली आहेत आपल्या मळ्या, त्या लावायच्या आहेत. छोटा असल्यामुळे एकट्याला उचलायला जरा बरं पडतं आहे. पाणी वगैरे पितो आणि नंतर परत कामाला सुरुवात करतो. काय तर मित्रांनो, हा इथला भाग आता पुरा आपला झाला उकल काढून. ट्रॅक्टरने उन्हात ठेवलं इथे पाठीमागे वाड्याच्या इथे. म्हणून सकाळ दुपारनंतर तिकडे जाऊ. अजून काय न्यारी वगैरे केली नाहीत. न्यारी करायला आता घरी जातो आहे. हा इथला भाग. इथे जवळजवळ 12 मळ्या होत्या. त्या 12 मळ्यांची केलेली आहे उकल. दुपारनंतर जाऊ तिकडे. अननस काढलं तिथला. या टायमाला अननसावरती अननस बरेच झाले होते. इथे आपल्याला आता एक दिसतोय. 4-5 तर आम्ही खाल्लेले आणि एक घरी आता काल घेऊन गेले म्हणते आहे. तो बघा तिथे मध्ये एक आहे. 2 आहेत ना अजून. आहेत काय घातले? फक्त पडावलेच की दोडकीच आहेत? हां, आपल्याकडे बैल आहेत मित्रांनो. आता काही जण म्हणतील बैल असताना पण तुम्ही ट्रॅक्टरचा वापर करता. तर कसं आहे मित्रांनो, आज सध्या वेळेला महत्त्व आहे. काम पटकन होते ट्रॅक्टरनी. आणि मेन म्हणजे लावणीच्या टायमांना बैलांची भरपूर धावपळ होते. कारण पाऊस गेला का मग त्यांना आणून परत वाड्यात बांधावं लागतं. परत आल्यावरती परत न्यायला लागतं. ट्रॅक्टर काय तिथेच आपण ठेवू शकतो उभा करून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण आता पहिल्यासारखे कोण गावात मिस्त्री राहिलेले नाहीत. पहिले महान म्हातारे होते, त्यांनी नागर वगैरे व्यवस्थित बनवायचे. आता जवळ आपल्याकडे हा एक इशाड खराब होता, तो पण तिथे कोरमत आला आहे बघा. हा इथे ब्रेक झाला असता, मोडला असता. आणि हा एक फक्त चांगला होता नागर वगैरे पण मिळत नव्हते. त्याच्यामुळे पप्पाही म्हणाले की आपण पॉवर टिलर घेऊया म्हणून. त्याच्यामुळे आज संध्याकाळी तेच घेऊन आले. बघा यांचेही भरपूर कष्ट आम्ही खाल्लेले आहेत. आपल्या घरातले बैल आहेत. कशाला घाबरते? ट्रॅक्टरवरती कागद टाकून ठेवला नाही पप्पांनी ते. चला आता जाऊया घरी.
आता मित्रांनो दुपारनंतर येऊन फक्त इथे खाली 5 माळ्या होत्या आणि ही एक 6वी, ह्या 6 माळ्या केल्यात कारण जमीन थोडीशी ना ताट लागते. पाऊस आज नाहीच आहे दिवसभर. आणि सकाळी आपण केल्या त्या सर्व काराच्या माळ्या होत्या, एकदम भुसभुशीत होत्या, नांगर पण चांगला लागत होता. तर या इकडल्या तर राहिलेल्या मळ्या आहेत ना आणि तिकडे आहेत ते आता बघू. पाऊस कारण मशीन पण पूर्ण दणदण व्हायला लागले कारण जमीन या उन्हाच्यामुळे पूर्ण सुकले. कारण वरती ओलावा आहे, खाली पूर्ण ढेप चुकीचं आहे. छोटासा व्हिडिओ मित्रांनो आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.